महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा 880 बातम्यांमधून। मीरा भाईंदर शहरामध्ये आज मराठी अस्मितेसाठी मनसेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे। मोर्चा सकाळी 10 वाजता बालाजी हॉटेलपासून सुरू होईल। मीरा भाईंदरमधील मोर्चाच्या आधी अविनाश जाधव यांना पोलिसांनी पहाटे 3:30 वाजता ताब्यात घेतलं। वसई विरारमधील अनेक मनसे पदाधिकाऱ्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि ठाकरे सेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून नोटीस। मनसेकडून नोटीसचा तीव्र निषेध। मोर्चा नियोजित वेळेमध्येच होणार, मनसेचा इशारा। पोलीस दडपशाही करतायत असे प्रकार ब्रिटिशांच्या काळामध्ये सुद्धा झालेले नसतील। मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांची प्रतिबंधात्मक कारवाईवरती टीका। मराठी असणं आमचा गुन्हा आहे का असा सवाल। भाजपचे खासदार निशिकांत दुबेंची मराठी आंदोलकांच्या विरोधात गरळ। हिंदी भाषिकांवरती हात उगारणाऱ्यांनी राज्याबाहेर येऊन दाखवावं, खासदार दुबे यांचं थेट राज आणि उद्धव ठाकरेंना आव्हान। आमचा भाषेला नाही तर सक्तीला विरोध आहे, उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। तर आम्ही एकीने राहतो, मात्र भाजप आग लावायचं काम करतंय, ठाकरेंचा निशिकांत दुबेंवरती निशाणा। पहलगामचे अतिरेकी भाजपमध्ये गेले की काय, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। मराठीसाठी आंदोलन करणाऱ्यांची पहलगामच्या अतिरेक्यांशी तुलना करणाऱ्या शेलारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर। आमची लढाई भाषांच्या विरोधामधली नाही, आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण। तर निशिकांत दुबे यांचं वक्तव्य म्हणजे वाद निर्माण करण्याचा प्रकार, आदित्य ठाकरे यांचं विधान। निशिकांत दुबेंचा वसंत मोरे यांच्याकडून समाचार। तुमच्या राज्यामध्ये जा आणि खुशाल कर भरा, दुकानं बंद ठेवण्याची धमकी आम्हाला देऊ नका, वसंत मोरे यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखालील काल वर्षावरती भाजप नेत्यांची बैठक पार पडली। महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कामाला लागण्याचे फडणवीसांचे आदेश। विरोधी पक्ष नेत्यांच्या संदर्भात ठाकरेंची शिवसेना आज अध्यक्ष राहुल नार्वेकरांना स्मरणपत्र देणार। विधान भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीतला निर्णय। सरन्यायाधीश भूषण गवईंचा आज विधानमंडळातर्फे सत्कार केला जाईल। सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्याबद्दल हा सत्कार केला जाणार आहे। अजितदादा गावकीकडे बघताना भावकीकडे सुद्धा बघा, रोहित पवार यांची निधीसाठी अजितदादांना साथ। पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या दरम्यान रोहित पवार यांच्याकडून निधीची मागणी। अपने तो पराये हो गए, रोहित पवार यांचा दादांना टोला। भारतामध्ये सर्वच भाषा या राष्ट्रभाषा आहेत। हिंदी आणि मराठीच्या वादावरती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका समोर। सर्वजण पहिलीपासून आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांची भूमिका। संघ प्रत्येक भाषेला राष्ट्रभाषा मानतो, मग महाराष्ट्रामध्ये भाषेवरून भांडणं कशासाठी? फडणवीस मराठी माणसावरती हिंदीची सक्ती का करतायत? संजय राऊत यांचा एक्स पोस्टच्या माध्यमातून सवाल। राज्यामध्ये 150 दिवसांच्या उद्दिष्टपूर्ती कार्यक्रमाच्या नंतर मेगा भरती होणार। विधानसभेत एका लक्षवेधीवरती माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा। आम्हाला आंदोलनाची हौस नाही, मात्र सरकारनं लवकरात लवकर कर्जमाफीची तारीख जाहीर करावी, बच्चू कडू यांची मागणी। बच्चू कडूंची सातबारा कोरा करा या यात्रेचा रात्री वाशिमच्या उंबरडा बाजार इथे मुक्काम आहे। आज सकाळी ही यात्रा पुढच्या दिशेनं मार्गक्रमण करणार आहे। देशभरामधील 25 कोटी कर्मचारी 9 जुलैला संपावर जाणार। विविध 17 मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांकडून भारत बंदची हाक। बँकिंग, विमा ते कोळसा, खाणकाम, महामार्ग आणि बांधकाम क्षेत्रामधील कर्मचारी सहभागी होणार। वर्सोवा घाटकोपर मेट्रो लवकरच 6 डब्यांची होणार आहे। यासाठी मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून NRCLला प्रस्ताव सादर। वाढती गर्दी लक्षात घेता हा प्रस्ताव देण्यात आला। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू होईल, उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा। साई मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी सुरू। उद्यापासून 3 दिवस गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा होणार आहे। हैदराबादमधल्या भाविकांकडून तुळजाभवानी मंदिरामध्ये बोनालू उत्सव साजरा। आषाढ महिन्यामध्ये हैदराबादमधील भाविक तुळजाभवानी मातेची प्रतिकृती घेऊन तुळजापूरला येत असतात आणि देवीशी ही भेट घडवून दिली जाते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती 10 जुलैला सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक। मतदार संख्या, मतदान केंद्र, ईव्हीएम, आवश्यक मनुष्यबळ या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होणार। जातनिहाय जनगणनेवरून मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटण्याची शक्यता आहे। मराठ्यांनी ओबीसी नोंदणी केली तर आम्ही आक्षेप घेणार, समता परिषद कार्याध्यक्ष समीर भुजबळांचा इशारा।
दिव्यांग मंत्रालयाच्या उभारणीच्या संदर्भात मंत्री अतुल सावे अपूर्ण माहितीवरच बोलले. त्यांनी अहवाल मागवतो असं सांगितलं. यावरती उपसभापती नीलम गोरे यांनी त्यांना चांगलंच फटकारलंय. तर शेवटच्या क्षणी अहवाल कसा मागवता असाही सवाल. मुंबईतल्या अंधेरीच्या कांदळवनांवरील 350 एकर जागेवरती भराव टाकून अनधिकृतपणे कब्जा. ठाकरे सेनेच्या अनिल परब यांचा आरोप. मुंबईतील कांदळवनावरती अतिक्रमण घटनेची सविस्तर चौकशी करून कारवाई करणार. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं वक्तव्य. घटनास्थळाची पंकजा मुंडे या विरोधी पक्षाच्या आमदारांसोबत पाहणी करणार आहेत. मंत्री मंगलप्रभात लोढा यांना कुर्ला आयटीआयमध्ये गेल्या वर्षी लावलेली 9,000 झाडं तोडायची आहेत. आदित्य ठाकरे यांची एक्स पोस्ट. त्या जागी स्विमिंग पूल बनवायचा असल्याचा सुद्धा आदित्य ठाकरेंचा आरोप. माजी मंत्री जगदीश गुप्ता यांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडलाय. भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेमध्ये असलेले सुनील बागुल यांचा जामीन अर्ज न्यायाधीश रजेवरती असल्यामुळे लांबलाय. सामाजिक कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. सुनावणी लांबल्यामुळे आता पक्षप्रवेश सुद्धा लांबणीवर गेला. अर्धनग्न अवस्थेमध्ये मनसे प्रदेश उपाध्यक्षांच्या मुलाचा धिंगाणा. मॉडेल राजश्री मोरेला राहिल जावेद याच्याकडून शिवीगाळ. तर वडिलांचं नाव सांगत पोलिसांना देखील दमदाटी. शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांचा आरोप. राहिल याच्यासोबत मनसेचा काहीही संबंध नाही. राहिल शेखवरती पोलिसांनी कारवाई करावी. मनसेचे नेते अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया. मराठवाड्यामध्ये यावर्षी 520 शेतकऱ्यांची आत्महत्या केल्याची माहिती एका रिपोर्टमधून समोर आली आहे. ही आकडेवारी गेल्या वर्षीपेक्षा 20% अधिक आहे. परभणीच्या आहेरवाडीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीसाठी काही अधिकारी आले असता स्थानिकांकडून मोजणीला विरोध. मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आणि महिला जमाव आल्यामुळे अधिकारी मोजणी न करता परतले. नागपूरच्या अंबाझरीमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते अजय संचेती यांच्या घराशेजारच्या घरामध्ये चोरी झाल्याची माहिती मिळते आहे. भर दिवसा गेटचं कुलूप तोडून बंगल्यामध्ये प्रवेश करून ही चोरी झालेली आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बीडवरून मध्य प्रदेशामध्ये पांढरं चंदन घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. 39 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. नाकाबंदीच्या दरम्यान बुलडाण्याच्या मलकापूर जवळ पोलिसांची कारवाई. हिंगोलीच्या सेनगाव शहरामधल्या गाडे ज्वेलर्सवरती रात्री चोरट्यांनी डल्ला मारलेला आहे. दुकानाचं शटर फोडून लाखो रुपयांचे दागिने पळवले आहेत. नांदेडमध्ये चेन स्नॅचिंग, दुचाकी चोरी आणि घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखेनं आरोपींना बेड्या ठोकल्या. सोलापूरमधल्या कौठाळी गावामध्ये वाळू माफियांचा वकिलांसह 6 जणांवरती जीवघेणा हल्ला. वाळू चोरीच्या तक्रारी करत असल्याच्या संशयावरून हल्ला केल्याची माहिती. अनेक तक्रारी दाखल करूनही प्रशासनाकडून कारवाई नाही. यवतमाळच्या वडकीमध्ये कुत्र्याच्या तावडीतून वाचण्यासाठी नीलगाय घरामध्ये शिरली. वनरक्षकांनी या नीलगाईला बाहेर काढलंय. भंडाऱ्याच्या तुमसर उपजिल्हा रुग्णालयामध्ये महिलांच्या डिलिव्हरी वॉर्डाला गळती लागली. नवजात अर्भकासह माता आणि नातेवाईकांना त्रास होतोय. प्रशासनाचं दुर्लक्ष. शिर्डीमध्ये ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीकडून 21 जणांची 1,65,00,000 रुपयांची फसवणूक. एका वर्षामध्ये दुप्पट पैसे करण्याचं आमिष दाखवून फसवणूक केल्याची माहिती. वैभववाडीमधल्या खांबाळे गावामध्ये रिक्षाचा अपघात झालाय. सोनाळी गावामधल्या एकाच कुटुंबामधील 6 जण या अपघातामध्ये जखमी झाले. पुण्यामधले आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. शिवराय आणि संभाजीराजे यांच्याविषयी असभ्य शब्दांचा वापर केल्यामुळे शिवसैनिकांकडून पुतळ्याच्या जवळ निषेध करण्यात आला. नांदेडमध्ये संभाजी ब्रिगेडचे संजय गायकवाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. छत्रपती संभाजीराजे यांच्या विरोधामध्ये केलेल्या वक्तव्यामुळे आंदोलक संतापलेत. गायकवाड दिसतील तिथे मारण्याचा आंदोलकांचा इशारा. कोल्हापूरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात अनोखं आंदोलन. गायकवाड यांच्या पोस्टरला घोड्यांच्या टापांखाली देऊन आंदोलकांनी निषेध व्यक्त केलाय. मनमाडमध्ये ख्रिस्ती समाजाचा भर पावसामध्ये मूक मोर्चा. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची आंदोलकांची मागणी. हिंगोलीमध्ये शक्तीपीठ महामार्गासाठी जमिनीची मोजणी. पिंपराळा चौरे गावाच्या शिवारामध्ये जमीन मोजणीचं काम सुरू आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. उद्घाटनाच्या नंतर अवघ्या 3 दिवसांमध्ये पलावाचा पूल हा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. पुलाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यासोबतच शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये झुंपली आहे. दोषींवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी. नाशिकच्या गोदावरी नदीची पूरस्थिती आजही कायम आहे. गंगापूर धरणामधून विसर्ग सुरू आहे. गोदावरी सध्या दुथडी भरून वाहताना दिसतीये.
नाशिकच्या सटाण्यामधल्या हरणबारी धरण हे ओव्हरफ्लो झालंय. मोसम नदीपात्रामध्ये 2500 क्युसेक वेगानं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मोसम, काटवण आणि करंजाडी या खोऱ्यामधल्या शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला. नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे. गोदावरीच्या पूर परिस्थितीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गंगापूर धरणामधून 6336 क्युसेक पाण्याचा विसर्ग सध्या गोदेच्या पात्रामध्ये सुरू आहे. गोदावरी नदीच्या पुरामध्ये काही तरुणांची स्टंटबाजी. नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये तरुणांकडून जीवघेणा स्टंट. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाकडून गोदावरीच्या काठावरती पेट्रोलिंग. गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांना या परिसरामध्ये बंदी आहे. नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढलाय. सायखेडा गावामधल्या नदीपात्राजवळच्या वीटभट्टीला सुद्धा पाण्यानं वेढून घेतलं. मालेगावमधल्या सुरगाण्याच्या पश्चिम पट्ट्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अंबिका नदीच्या उपनद्यांना पूर आला. चणकापूर धरणामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याचा विसर्ग. त्यामुळे नदीकाठच्या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. रत्नागिरीमधल्या लांजामधील खोरनिन्को धरण हे पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणाच्या सांडव्यामधून कोसळणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. वाशिममधल्या तऱ्हाळा ते पांगरी महादेव रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावरती चिखल झालेला बघायला मिळतोय आणि वाट काढत असताना नागरिकांची सध्या तारांबळ होतीये. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे मुक्ताई धबधबा प्रवाहित. 50 फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी. भंडाऱ्याच्या गोसेखुर्द धरणामधून 2,83,356 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. 9 दरवाजे 1.5 मीटरनं आणि उर्वरित 24 दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आले. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यामधल्या धामडकीवाडी परिसरामध्ये दरड कोसळली आहे. आदिवासी पाड्याकडे जाणारे रस्ते यामुळे बंद झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. पावसाने वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाली. भात शेती सध्या पाण्याखाली गेलेली आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होते. त्यामुळे दापेवाडा बॅरेजचे संपूर्ण 23 दरवाजे हे उघडण्यात आलेले आहेत. गोंदियामधल्या पुजारी टोला ते तेवढा मार्गावरच्या पुलावरती पुराचं पाणी आल्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला. पर्यायी मार्गानं सध्या वाहतूक सुरू असल्याचं बोललं जात आहे. बीडच्या गेवराईमधील वडगाव सुशी या गावामध्ये वादळी वाऱ्याने घरावरचे पत्रे उडून गेले तर काही झाडं सुद्धा उन्मळून पडली आहेत. वादळी वाऱ्याने शेतामधलं सोलर पॅनलचं सुद्धा मोठं नुकसान झालं आहे. तर बीडच्या गेवराईमधल्या ही दृश्य आपण बघतोय. वडगाव सुशी या गावामध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरचे पत्रे सुद्धा उडून गेलेले होते. अनेक ठिकाणी आता पाण्याची पातळी धरणांमधली वाढतीये. त्यामुळे आता धरणांचे जे काही दरवाजे आहेत ते सुद्धा उघडण्यात आलेले आहेत. तर राज्यामधल्या वेगवेगळ्या भागांना सध्या पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. आपण बघतोय. पुढची बातमी बघूयात. वैतरणा धरणाच्या पाण्याच्या पातळीमध्ये सुद्धा सध्या वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे 3 दरवाजे उघडण्यात आले. नदीपात्रामध्ये 3000 क्युसेकनं सध्या विसर्ग सुरू आहे. तर नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला. रत्नागिरीच्या दापोलीमधील हरणे गोवा किल्ल्याची पडझड झाली. काही दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून किल्ल्याच्या डागडुजीचं काम पूर्ण झालं होतं आणि यानंतर पहिल्याच पावसामध्ये बांधकाम कोसळल्यामुळे नागरिकांकडून नाराजी व्यक्त होतीये. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाल्याच्या नंतर रवींद्र चव्हाण हे दिल्लीला रवाना. आज भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची ते भेट घेतील. भाजप अध्यक्षपदी विराजमान झाल्याच्या नंतर नड्डांची ही पहिलीच भेट आहे. हिमाचलमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता. तर उत्तराखंड आणि दिल्लीला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी. हवामान विभागाने व्यक्त केला आहे अंदाज. टेक्सासमधील पुरामधल्या मृतांचा आकडा हा 100पेक्षा जास्त आहे. सध्या बेपत्ता झालेल्या लोकांचा अद्यापही शोध सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांती पुरस्कार मिळावा यासाठी नोबेल समितीला पत्र लिहिलं. ट्रम्प यांना नोबेल मिळायला हवा असंही त्यांनी वक्तव्य आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या पुन्हा एकदा भारत पाकिस्तान युद्ध रोखल्याच्या फुशारक्या. व्यापाराच्या मुद्द्यावरती भारत पाकिस्तान युद्ध रोखल्याचा ट्रम्प यांचा पुनरुच्चार.
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, दक्षिण कोरिया आणि जपानवरती 25% आयात शुल्क लादण्याची घोषणा. ब्रिक्स शिखर परिषदेच्या नंतर पंतप्रधान मोदी हे ब्राझीलची राजधानी ब्राझिलियामध्ये दाखल झालेत. विमानतळावरती ढोल ताशांच्या गजरामध्ये मोदींचं जंगी स्वागत करण्यात आलं. भारतीयांची सुद्धा त्यांनी भेट घेतली आहे. रिओ दी जानेरोमध्ये 17व्या ब्रिक्स शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी यांची हजेरी. यावेळेला मोदी आणि अध्यक्ष लुला दा सिल्वा यांची गळाभेट झाली. दक्षिण भारतामधील आघाडीचा रिअल इस्टेट डेव्हलपर्स ब्रँड कासा ग्रँड याची पुण्यामध्ये एंट्री झाली आहे. जनेलिया आणि रितेश देशमुख हे कासा ग्रँडचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. क्योंकि सास भी कभी बहू थी सीझन 2 चा पहिला प्रोमो प्रदर्शित झालाय. स्मृती इराणी 25 वर्षांच्या नंतर तुलसी विरानीच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. भारतीय संघाचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ यांचा मुंबई क्रिकेट असोसिएशनला निरोप. पृथ्वी शॉ महाराष्ट्राच्या संघामध्ये सामील. भारतीय क्रिकेटच्या दृष्टीनं हा मोठा निर्णय आहे.